दशक 2 समास 2 उत्तम लक्षण. श्रोता व्हावे सावधान. आता सांगतो उत्तम गुण. आता मी उत्तम गुणांची लक्षणे वर्णन करून सांगतो. श्रोत्याने ती लक्ष देऊन ऐकावीत. ही लक्षणे जर ग्रहण केली तर अंगी सर्वज्ञता बनते. कुठेही जाताना या प्रकारे मार्गाची चौकशी केल्याशिवाय जाऊ नये. फळ खाण्यापूर्वी त्यासंबंधी व्यवस्थित माहिती घेऊन मग ते खावे. वाटेत एखादी वस्तू पडलेली दिसली तर ती एकाएकी उचलून घेऊ नये. फार वादविवाद करू नये. कुणाशीही कपटाने वागू नये. कुलशिलाची चौकशी केल्याखेरीज कोणाही मुलीशी विवाह करू नये. विचार केल्याखेरीज बोलू नये. पूर्वचर्चेशिवाय कुठल्याही कामाला सुरुवात करू नये. लोकात वागताना मर्यादेचे पालन जरूर करावे. प्रेम नसेल तर तेथे रुसू नये. चोरास परिचय विचारू नये. रात्री एकट्याने प्रवास करू नये. लोकात सरळपणा कधी सोडू नये. पापमार्गाने द्रव्य मिळवू नये. कुठल्याही बिकट प्रसंगीही सन्मार्ग सोडू नये. कुणाचीही निंदा करू नये. कुणाचा द्वेष करू नये. वाईट संगत धरू नये आणि बळजबरीने लोकांचे द्रव्य अथवा स्त्री यांचे अपहरण करू नये. वक्ता बोलत असता मध्येच त्याचे खंडन करू नये. लोकांची एकी असेल तर त्यात भांडण लावून देऊन फूट पाडू नये. विद्याभ्यास करणे कधीही सोडू नये. तोंडाळ माणसाशी भांडायला जाऊ नये. वाचाळाशी वाद घालू नये आणि अंतर्यामी संतांची संगती कधीही सोडू नये. अति क्रोध करू नये. आपल्या प्रिय व्यक्तीला कधी दुखवू नये. कुणी आपल्या चांगल्यासाठी आपणास 4 गोष्टी ऐकवत असेल तर त्याचा कंटाळा मानू नये. वरचेवर रुसू नये. उगीच खोट्या फुशारका मारू नयेत. पराक्रम न करताच उगीच बढाया मारू नयेत. आपण कुणाला शब्द दिला तर तो कधी विसरू नये. यावेळी बळाचा उपयोग केल्याखेरीज राहू नये. आपण करून दाखवल्याखेरीज दुसऱ्याचा कधी तिरस्कार करू नये. आळसात कधीही सुख मानू नये. कुणाची चहाडी करण्याचे कधी मनातही आणू नये. सर्व प्रकारे उलटसुलट विचार करूनच कोणतेही कार्य करावे. देहाचे फार चोचले करू नयेत. पुरुषाने प्रयत्न करणे कधीही सोडू नये. निरंतर कष्ट करावे लागले तरी त्रासू नये. सभेमध्ये लाजू नये किंवा बाष्कळपणे वटवट करू नये. कुठल्याही परिस्थितीत पैजा मारू नये. फार चिंता करू नये. निष्काळजीपणे राहू नये. परस्त्रीकडे कधीही पापबुद्धीने पाहू नये. शक्यतो कुणाकडून उपकार घेऊ नये. काही कारणाने घ्यावा लागला तर तो फेडल्याशिवाय राहू नये. परपीडा अथवा विश्वासघात कधीही करू नये. कधी अस्वच्छ अशुद्ध राहू नये. मलिन वस्त्रे नेसू नयेत किंवा कोणी बाहेर जाण्यास निघाला असेल तर कोठे जातोस असेही कधी विचारू नये. आपल्या अंतःकरणाची विशालता औदार्य कधी सोडू नये. दुसऱ्याच्या अधीन होऊन राहू नये आणि आपला भारही दुसऱ्या कुणावर कधी घालू नये. लेखी कागदपत्राशिवाय कधी देण्या घेण्याचा व्यवहार करू नये. नीच माणसाकडून कधी कर्ज घेऊ नये. साक्षी पुराव्याशिवाय राजदरबारी कोर्ट कचेरीत कधी जाऊ नये. कुणावरही खोटा आरोप करू नये. सभेस खोटे ठरवू नये. जेथे आपल्याविषयी आदर नसेल तेथे स्वाभाविकपणे बोलायला जाऊ नये. कुणाचाही मत्सर करू नये. उगीच अन्यायाने कुणालाही छळू नये. शरीर बळाच्या जोरावर कधीही अन्यायाने वागू नये. अति आहार घेऊ नये. फार झोपही काढू नये. दुष्ट माणसाच्या घरी कधी फार दिवस राहू नये. केवळ आपला माणूस असे समजून त्याच्यासाठी साक्ष देऊ नये. आपली कीर्ती आपणच वर्णन करून सांगू नये. गोष्टी सांगताना आपणच हसू नये. धूम्रपान करू नये. मादक पदार्थाचे सेवन करू नये. वाचाळाशी मैत्री करू नये. कामाशिवाय कधी मोकळे बसू नये. नीच उत्तर सहन करू नये. वडिलांचे असले तरी आयते अन्न कधी खाऊ नये. तोंडात शिवी नसावी. दुसऱ्याला पाहून त्याचा उपहास करून हसू नये. चांगल्या कुळातील माणसांचे अंगी उगीच कमीपणा चिकटू नये. जी वस्तू दिसेल ती चोरू नये. अत्यंत कृपण होऊ नये. आपल्या जीवलगाशी कधी भांडण करू नये. कोणाचाही घात करू नये. खोटी साक्ष देऊ नये. अमर्याद वर्तन कधीही करू नये. कोणाची चहाडी करू नये. कुठलीही चोरी करू नये. परस्त्रीशी संबंध ठेवू नये व कुणाचेही पाठीमागे त्याची निंदा करू नये. प्रसंगी धैर्य दाखवण्यास चुकू नये.
सत्वगुण कधी सोडू नये. शत्रू जर शरण आला तर त्यास कधी दंड देऊ नये. थोड्याशा ऐश्वर्याने उन्मत्त होऊ नये. हरिभक्ती करण्यास कधी लाजू नये. पवित्र लोकात वाटेल तसे अमर्याद वागू नये. मूर्खाशी मैत्री करण्यास जाऊ नये. अंधारात कधी हात घालू नये. वेंधळेपणाने आपली वस्तू कुठेही विसरू नये. स्नान संध्या सोडू नये. कुळाचारात खंड पडू देऊ नये. कष्टास घाबरून आळसाने अनाचार करू नये. हरिकथेचे श्रवण कीर्तन सोडू नये. अध्यात्म निरूपण टाळू नये. प्रपंचात दंग होऊन परमार्थाचा त्याग करू नये. देवाचा नवस फेडण्यास चुकू नये. आपल्या धर्माचा त्याग करू नये. विचार न करता भिडेस बळी पडून भलते सरते करू नये. निष्ठुरपणा करू नये. कुणाची जीवाची हत्या करू नये. फार पाऊस पडत असता किंवा अयोग्य वेळी कुठेही जाऊ नये. सभा पाहून गडबडून जाऊ नये. वेळ प्रसंगी उत्तर देण्याचे टाळू नये. कुणी धिक्कार केला तरी आपले धैर्य चळू देऊ नये. गुरु वाचून राहू नये, पण हलक्या जातीचा गुरु करू नये. वैभवाच्या योगे आयुष्य ही शाश्वत टिकणारी वस्तू आहे असे समजू नये. सत्य मार्ग कधीही सोडू नये. खोट्या मार्गाने कधी जाऊ नये व खोट्याचा अभिमानही बाळगू नये. अपकीर्ती कधीही होऊ देऊ नये. सत्कीर्ती वाढवावी. विचारपूर्वक नेहमी सत्याचीच वाट दृढ धरावी. हे उत्तम गुण जो घेत नाही तो मनुष्य अवलक्षणे समजावा. पुढील समासात अशा अवलक्षणी माणसाचे वर्णन आहे का. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे उत्तम लक्षण नाम समास दुसरा समाप्त. दशक दुसरा समास तिसरा कुविद्या लक्षण. आता कुविद्येची अतिहीन अशी कुलक्षणे त्यांचा त्याग करावा म्हणून वर्णन करून सांगतो, ती ऐकावे. आता कुविद्येचा प्राणी कसा ओळखावा ते त्याची जी लक्षणे वर्णन करतो त्यावरून कळेल. त्याने जन्मास येऊन स्वतःचे अत्यंत नुकसान करून घेतलेले असते. कुविद्येचा जो मनुष्य असतो त्याच्या ठिकाणी अवगुणाचे खाण असल्याने अवघड निरूपणाने तो त्रासून जातो. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, कठोरपणा ही असुरी संपत्तीची लक्षणे आहेत. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, दंभ, तिरस्कार, गर्व, ताठा, अहंकार, द्वेष, विषाद, विकल्प, आशा, ममता, तृष्णा, कल्पना, चिंता, अहंता, कामना, भावना, असूया, अविद्या, वित्तेषणा, दारेषणा किंवा कोणी म्हणतात पुत्रेषणा या तीन इषणा, वासना, अतृप्ती, आसक्ती, इच्छा, वांछा, चिकित्सा, निंदा, अनिती, गावगंडपणा करणे, सदा मस्तीत राहणे, जाणीव, अवज्ञा, विपत्ती, आपदा, दुर्वृत्ती, दुर्वासना, स्पर्धा, खटपट आणि लटपट, तऱ्हेवाईकपणा, झटपट काम उरकण्याची घाई, वटवट करणे, सदा तक्रार करण्याचा स्वभाव, कसे तरी काम उरकणे ही सर्व कुविद्येची लक्षणे असून कुविद्या हा एक भयंकर रोगच आहे. कुविद्येचा माणूस कुरूप आणि कुलक्षणी, अशक्त आणि दुर्जन, दरिद्री असून अतिशय कंजूस असतो. तो आळशी आणि खादाड असतो व दुर्बळ असूनही उर्मट व अत्यंत लबाड आणि फटकून वागणार असतो. तो मूर्ख असून तापट, वेडा असून वाचा खोटा असूनही अतिशय तोंडाळ असतो. स्वतःला काही कळत नाही तरी दुसऱ्याचे ऐकत नाही. स्वतःच काही येत नाही आणि कुणी शिकू लागले तर शिकतही नाही. स्वतः काही करत नाही आणि कुणी करत असेल तर त्याकडे अभ्यासाच्या दृष्टीने पाहतही नाही. अज्ञानी असून अविश्वासी, लोकांना छळणारा, दोषी, अभक्त असून भक्तांचा द्वेष करणारा असतो. पापी, निंदा करणारा, स्वतः दुःखी कष्टी असून लोकांचा घात करणारा आणि हिंसक, अतिशय क्रूर असा असतो. हीन बुद्धीचा असून दुसऱ्याची नक्कल करणारा, रोगी असून कुकर्म करणारा, कृपण असूनही अधर्मात जो रमतो असा असतो. देहहीन असूनही त्याच्या अंगी गर्व असतो. स्वतः अप्रमाण म्हणजे अमर्यादशील असून फाटे फोडणार असतो. अर्थहीन बडबड करणारा, अभागी असून दुसऱ्याला विवेकाच्या गोष्टी सांगत असतो. तो भित्रा असून उन्मत्त असतो. कुचकामाचा असून ऐट मिरवणारा आणि भ्याड असून पराक्रमाच्या बढाया मारणार असतो.
तो कमी दर्जाचा असून गर्विष्ठ असतो, विषयासक्त असून नष्ट असतो आणि अत्यंत द्वेषी आणि भ्रष्ट असतो. अभिमानी असून निर्लज्ज, संकटात सापडलेला असूनही दुष्ट, अत्यंत दांभिक आणि मिथ्या बोलणारा असतो. अति लंपट व विकारी, खोटा आणि अपकार करणारा, अवलक्षण असूनही प्राणीमात्रांचा धिक्कार करणारा असतो. मंद बुद्धीचा असून वाद घालतो, दीनवाणा असूनही मर्मभेद बोलतो. धूर्त कपटी असून वाईट शब्दाने लोकांना त्रास देणारा असतो. तो कठोर वचने बोलणारा, कर्कश आवाजात ओरडून बोलणारा, कपटी वचने बोलणारा व संशययुक्त बोलणारा, मर्मभेदक, लोकांना दुःख होईल असे टोचून बोलणारा, अत्यंत क्रूर, निष्ठुर, दुरात्माच असतो. तो दुसऱ्याचे न्यून उघड करणारा, लावालावी करणारा, चहाडखोर, अशुभ शब्द बोलणारा, बोलणे फिरवणारा, द्वेषयुक्त, असत्य भाषण करणारा आणि बाष्कळपणे लोकांचा धिक्कार करणारा असतो. तो कपटी, कुटील, आतल्या गाठीचा, मनातल्या मनात कुढणारा, कामचुकार, नष्ट, तापट, वाईट मार्गाने द्रव्य मिळवणारा आणि अत्यंत टवाळखोर असतो. तो तापट, तामसी, अविचारी, पापी, अनर्थ करणारा, अपस्माराने पीडित व ज्याच्या अंगात भूत संबंधादी संचारतात असा असतो. तो आत्महत्या, स्त्रीहत्या, गोहत्या, ब्रह्महत्या, मातृहत्या, पितृहत्या करणारा अत्यंत पतित आणि महापातकी असतो. तो सर्वच बाबतीत पुन्हा म्हणजे कमी दर्जाचा असून नालायक, कुतर्की, मित्रद्रोही, विश्वासघाती, कृतघ्न, मात्रागमनी, नरकात जाण्यास योग्य, अघोरी व बडबडे असतो. संशय बाळगणारा, भांडण, झगडा, कलह करणारा, अधर्माने रूढी विरुद्ध वागणारा, सदैव शोक करणारा, चहाडखोर, व्यसनी, फूट पाडणारा व लोकांना धाकात ठेवणारा असतो. तो द्वार, अपयशी, अस्वच्छ, चाळवणारा, कंजूष, लोचट, स्वार्थी, अभिलाषी, आसक्त, कवडीचुंबक, कोडगा, द्वेष करणारा असतो. तो लबाड, बेअकली, भ्याड, नाही तेथे डोके खुपसणारा, ठक, उन्मत्त, पाखंडी, चोर आणि दुसऱ्याच्या वस्तू पळवणारा असतो. तो साहसी, स्वैराचारी, मोकाट वागणारा, बडबड्या, चावट, वात्रट, कुभांड रचणारा, उद्धट, लंपट, भ्रष्ट आणि कुबुद्धी असतो. तो मारेकरी, लुटारू, दरोडेखोर, काळीज खाऊ, मैंद, भोंदू, बाहेरख्याली, मोहिनी विद्येने भुलवणारा, चेटूक करणारा असतो. तो निशंक, निलाजरा, भांडकुदळ, टोणपा, गलेलठ्ठ, झटिंगण, उद्धट असून नफट, अक्षरशत्रू, शठ, नष्ट, साऱ्या जगाशी भांडणारा व विकारी असतो. तो उतावळ्या स्वभावाचा, हावरा, अनाचारी, आंधळा, पांगळा, खोकलेकरी, थोटा, बहिरा, दमेकरी असा रोगजर्जर असूनही ताठा न सोडणार असतो. तो विद्याहीन, वैभवहीन, कुळहीन, लक्ष्मीहीन, शक्तिहीन, सामर्थ्यहीन, अदृष्टहीन, भिकारीच असतो. तो बलहीन, कळाहीन, मुद्राहीन, दीक्षाहीन, लक्षणहीन, लावण्यहीन, अंगहीन, कुरूप असा असतो. तो युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी असतो. तो भक्तिहीन, भावहीन, ज्ञानहीन, वैराग्यहीन, शांतीहीन, क्षमाहीन, सर्वच प्रकारे हीन, अगदी क्षुद्र असा असतो. त्यास वेळ प्रसंग कळत नाही, प्रयत्न करणे जमत नाही, अभ्यास जमत नाही, अर्धवाने वागता येत नाही, कुणाशी मैत्री करता येत नाही, त्या अभाग्यास काहीच करणे जमत नाही. असो याप्रमाणे नाना विकार ज्याच्या ठिकाणी आहेत, जो कुलक्षणाचे जणू कोठारच आहे, तो कुविद्येचा नर आहे असे श्रोत्याने ओळखावे. याप्रमाणे येथे कुविद्येची जी लक्षणे सांगितली त्यांचा त्याग करावा हेच बरे. अभिमानाने हट्टास पेटून ही वाईट लक्षणे न सोडण्याच्या भरीस पडणे योग्य नाही. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कुविद्या लक्षण नाम समास तिसरा समाप्त. दशक 2 समास चौथा भक्ती निरूपण. अनेक जन्मांच्या पुण्याचे फळ म्हणूनच केवळ नरदेहाची प्राप्ती होते. त्यातही फार मोठे भाग्य उदयास आले तरच मनुष्य सन्मार्गास लागतो. नरदेहातही विशेष करून ब्राह्मण कुळात जन्म लाभणे
संध्या स्नान इत्यादी नित्यकर्मे व्यवस्थित करण्याची बुद्धी होणे व उत्तम वासना राहून हातून भगवत भजन घडणे हे सर्व पूर्व पुण्याईनेच होऊ शकते. भगवत भक्ती करणे हे उत्तम आहेच. त्यातही संतांचा सहवास लाभून काळ सार्थकी लागत असेल तर हा फारच मोठा लाभ जाणावा. हृदयात भगवंताबद्दल विशुद्ध प्रेमभावना असेल व त्यात भगवत भक्तांचा समुदाय जमून त्या महोत्सवात हरिकथा श्रवण घडले तर त्या योगे भगवत प्रेम दुणावते. नरदेह प्राप्त झाला असता त्याचे सार्थक करण्याचा प्रयत्न करावा, म्हणजे परमदुर्लभ जो परलोक त्याची प्राप्ती होते. त्यासाठी ब्रह्मकर्म विधियुक्त करावे अथवा दुसऱ्यावर दया करावी, दानधर्मादी करावे व सर्वात सोपे साधन म्हणजे भगवंताचे भजन करावे. पश्चातापाने संसाराचा त्याग करावा अथवा भक्ती योगाचे आचरण करावे, नाहीतर निदान साधू पुरुषाच्या संगतीत राहावे. अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा आणि किंवा तीर्थयात्रा कराव्या किंवा निदान पापक्षय व्हावा म्हणून उत्तम मंत्राची पुरस्चरणे तरी करावीत, अथवा परोपकार करावा किंवा ज्ञानासंबंधी विचार करावा किंवा ऐकलेल्या निरूपणातून सारासार विवेक ग्रहण करावा. वेदांची आज्ञा पाळावी आणि ज्ञानाच्या अधिकारास पात्र होण्यासाठी कर्ममार्ग उपासना यांचे व्यवस्थित आचरण करावे. काया वाचा आणि मनाने जी सामग्री प्राप्त होईल त्याने पाने फुले फळे अथवा जल याने भगवंताचे पूजन भजन करून आपल्या जीवनाचे सार्थक करावे. नरजन्मास आल्यासारखे काही ना काही साधन करून तो जन्म सार्थकी लावावा. असे जर केले नाही तर जन्म वाया जाऊन आपण केवळ पृथ्वीला भारभूत होऊन राहतो. नरदेहाचा यथोचित उपयोग करून आत्महित साधावे. आपापल्या कुवतीस अनुसरून आपले चित्त आणि वित्त त्या सर्वोत्तमाचे भगवंताचे चरणी समर्पित करावे. यापैकी जो काहीच करीत नाही तो जगात जिवंत असूनही मेल्यासारखाच जाणावा. जन्मास येऊन त्याने आपल्या मातेला उगीचच कष्ट दिले असे म्हणावे लागते. अशी माणसे स्नान संध्या भजन देवतार्चन मंत्रजप ध्यान व मानसपूजा काहीच करीत नाहीत. ती भक्ती करत नाहीत, भगवंतावर प्रेम करीत नाहीत, त्यांची कुठेही निष्ठा नसते, ती कुठलाही नेम पाळीत नाहीत, देव नाही धर्म नाही, भोजन समय आलेल्या अतिथीचा सत्कार अन्नदान करीत नाहीत, त्यांच्या ठिकाणी सद्बुद्धी नसते, उत्तम गुण नसतात, ते कीर्तन श्रवण किंवा अध्यात्म निरूपण यापैकी काहीही करत नाहीत. ती सज्जनांची संगती करत नाहीत, त्यांची चित्तशुद्धी होत नाही आणि मिथ्या मदामुळे त्यांना मोक्षाची प्राप्ती होत नाही. ती न्यायाची चाल बाळगत नाहीत, पुण्यप्राप्तीसाठी प्रयत्न करीत नाहीत, युक्तायुक्त क्रियेसंबंधी विचारही करीत नाहीत व परलोकात उत्तम गती मिळावी यासाठी कधी उपाय करीत नाहीत. विद्या वैभव चातुर्य कला किंवा सुंदर सरस्वतीचा वाघविलास इत्यादी त्यांच्याजवळ काहीच नसते. शांती क्षमा दीक्षा म्हणजे एखादे व्रत नेम पाळणे सज्जनांशी मैत्री इत्यादी शुभाशुभ साधनादी त्यांच्यापाशी नसते. पवित्रता स्वधर्म विचार उत्तम आचार व विचार इहलोकीचे सार्थक करण्यासंबंधी किंवा परलोकातील गतीसंबंधी विचार ते करीत नाहीत. आपल्या मनास वाटेल त्याप्रमाणे ते अनिर्बंध रीतीने वागतात. त्यांच्या ठिकाणी कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धैर्य नाही. त्याप्रमाणे पाहू गेल्यास काहीच चांगले आढळून येत नाही. त्यांच्या ठिकाणी विरक्ती त्याग समता उत्तम लक्षणे भगवंताविषयी आदर वा प्रीती या सर्वच गोष्टींचा अभाव असतो. लोकांचे गुण पाहून त्यांना संतोष वाटत नाही. परोपकाराचे सुख त्यांना माहीत नसते व तो अंतर्यामी हरिभक्तीचा लेशही नसतो. अशा प्रकारचे लोक म्हणजे जिवंत असून प्रेतासमान अपवित्र समजावेत. पवित्र लोकांनी त्यांच्याशी भाषणही करू नये. जर पूर्व पुण्याचा संग्रह असेल तर त्या पुण्यवान मनुष्याकडूनच भगवत भक्ती घडते. ज्याचे पूर्वकर्म जसे असते त्याप्रमाणे त्यांना तसे फळ प्राप्त होत असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे भक्ती निरूपण नाम समास चौथा समाप्त. दशक दुसरा समास पाचवा. रजोगुण लक्षण. हा देह मुळात त्रिगुणांचा आहे. ते तीन गुण म्हणजे सत्व रज आणि तमोगुण. त्यामध्ये उत्तम गुण म्हणजे सत्वगुण होय. सत्वगुणाने भगवत भक्तीची प्राप्ती होते. रजोगुणामुळे
पुनरावृत्ती होते, तर तमोगुणामुळे प्राण्यांना अधोगती प्राप्त होते. सत्वगुण प्रधान माणसे श्रेष्ठ अशा वरच्या गतीला जातात. रजोगुण प्रधान माणसे मध्ये राहतात, तर तमोगुण प्रधान हीन वृत्तीची माणसे अधोगतीला जातात. गुणामध्ये शुद्ध आणि शबल दोन प्रकारचा भेद आहे. शुद्ध ते निर्मळ असते, तर शबल अशुद्ध असून बाधक असते. ते सर्व आता वर्णन करून सांगतो. शुद्ध आणि शबल यांची वर्णने आता सांगतो, ती सुज्ञानी सावधपणे ऐकावी. शुद्ध गुण पारमार्थिक असतो, तर शबल प्रापंचिक असतो. त्या प्रापंचिक माणसाची स्थिती कशी असते ते ऐका. त्याच्या देहात तिन्ही गुणांचे कार्य चालते. एकाचा जोर होतो तेव्हा दुसरे दोन्ही क्षीण होतात. रज, तम आणि सत्व या तीन गुणांच्या योगानेच जीवन निर्वाह होतो. त्यातील रजोगुणाचे कर्तृत्व येथे आता दाखवूया. शरीरात रजोगुण प्रबळ होतो तेव्हा वर्तणूक कशी होते ते चतुर लोकांनी सावध होऊन ऐकावे. रजोगुण प्रबळ झाला की तो माणूस माझे घर, माझा संसार, येथे देव थोर म्हणून कुठला आणला असे निर्धारपूर्वक म्हणू लागतो. तो आई वडील, बायको, मुले, सुना, मुली इतक्यांची चिंता वाहतो. रजोगुणी माणसाची वृत्ती बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे एवढेच नव्हे, तर दुसऱ्यांच्या वस्तूंचीही अभिलाषा बाळगावी अशा प्रकारची असते. कसला न्याय धर्म, कसले दान, कसला जप आणि कसले ध्यान असे म्हणून जो पापपुण्याचा विचार करीत नाही तो रजोगुण होय. रजोगुण तीर्थ, व्रत, अतिथी, अभ्यागत तर जाणतच नाही, उलट त्याची मनोवृत्ती अनाचाराकडे झुकणारी असते. ज्याच्या घरी धनधान्याचा भरपूर साठा असूनही ज्याचे मन द्रव्यासक्त असते व जो अत्यंत कंजूस असतो तो रजोगुण होय. मी तरुण आहे, मी सुंदर आहे, मी बलाढ्य आहे, मी चतुर आहे, एवढेच नव्हे तर मीच सर्वांमध्ये श्रेष्ठ आहे असे म्हणतो तो रजोगुण होय. हा माझा देश आहे, हा माझा गाव आहे, हा वाडा माझा आहे, हे माझे राहण्याचे ठिकाण आहे अशी मनात अत्यंत हाव जो बाळगतो तो रजोगुण होय. दुसऱ्याचे सर्व जावे पण माझे मात्र सर्व बरे असावे असे स्वाभाविकपणे ज्याच्या मनास वाटते तो रजोगुणच होय. जो कपटी आणि मत्सरी असून दुसऱ्याचा तिरस्कार करतो व ज्याच्या ठिकाणी कामविकार प्रबळ असतो तो रजोगुण जाणावा. ज्याची मुलांवर ममता असते, बायकोवर ज्याचे फार प्रेम असते व तो सर्वांविषयी ज्यास लोभ असतो तो रजोगुण होय. ज्यावेळी निकटच्या आप्तस्वकीयांविषयी अत्यंत काळजी वाटू लागते त्यावेळी रजोगुण प्रबळ झाला असे समजावे. संसाराचे इतके कष्ट आहेत, आता शेवट कसा होतो कुणास ठाऊक असे ज्याच्या मनात संकट वाटते तो रजोगुणच होय. किंवा पूर्वी जे जे काही भोगावे लागले त्याची मनात आठवण येऊन ज्याला अत्यंत दुःख होते तो रजोगुणच होय. दुसऱ्याचे वैभव दृष्टीस पडल्यावर ज्याला आपल्यालाही तसे प्राप्त व्हावे अशी आवड उत्पन्न होते आणि त्या आशेच्या योगाने जो कष्टी होतो तो रजोगुण जाणावा. जे जे दृष्टीस पडते ते ते लगेच मनाला हवेसे वाटते, पण ते मिळण्यासारखे नसेल तर ज्या योगे दुःख होते तो रजोगुण जाणावा. ज्याचे मन हास्य विनोदाच्या योगे प्रसन्न होते, जो शृंगारिक गाणी गातो, ज्याला राग, रंग, तानमान यात रस असतो तो रजोगुण. व्यंगोक्ती, थट्टा मस्करी, निंदा करणे व वादविवाद करणे ज्याला आवडते, जो सर्वदा हास्य विनोद करीत असतो तो रजोगुणच. ज्याच्या ठिकाणी अत्यंत आळस असतो, जो करमणुकीसाठी नाना प्रकारचे खेळ खेळतो व जेथे व्यसनांचा गोंधळ चालू असतो तो रजोगुण जाणावा. जो कलावंत असतो, बहुरुपयाप्रमाणे नाना सोंगे घेतो, नाटकाचा जो शौकीन असतो, नाना प्रकारच्या खेळावर जो पैसे घालवतो तो रजोगुण जाणावा. मादक किंवा धुंदी, नशा आणणाऱ्या द्रव्यांची ज्यास अत्यंत आवड असते, विषयासक्ती व गुंडपणा याचे जो चिंतन करतो व ज्याला नीच लोकांची संगती आवडते तो रजोगुण जाणावा. ज्याला चोरीची विद्या शिकावी असे वाटते, लोकांचे दोष कमीपणा बोलून दाखवणे आवडते, नित्यनेमाला ज्याचे मन विटते तो रजोगुण होय. देवाचे कार्य करण्याची ज्याला लाज वाटते, जो पोटासाठी वाटेल तितके कष्ट उपसण्यास तयार असतो आणि प्रपंचाविषयी ज्याच्या मनात अत्यंत प्रेम असते तो रजोगुण. ज्याला गोडधोड पदार्थाची आसक्ती असते, अत्यंत आदराने जो देहाचे पोषण करतो
आणि ज्यास उपवास करणे आवडत नाही तो माणूस रजोगुणी जाणावा. ज्यास शृंगारिक गोष्टींची आवडच असते, भक्ती वैराग्य वगैरे मुळीच आवडत नाही व जो रसिकतेने कलागुणांचे कौतुक करण्यात प्रवीण असतो तो रजोगुण. परमात्म्यास जो जाणत नाही आणि त्यामुळे जो सर्व दृश्य पदार्थावरच खरे प्रेम करीत असतो, त्यामुळे ज्यास पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो तो रजोगुण. याप्रमाणे हा रजोगुण आसक्तीमुळे वारंवार जन्म मरण भोगायला लावतो व प्रपंचातही त्याच्या प्राबल्यामुळे दारुण दुःख भोगावे लागते. आता रजोगुण तर सुटता सुटत नाही, त्यामुळे या संसार चक्रातून सुटका होत नाही. वासना प्रपंचातच गुंतून राहते, तरी यावर उपाय काय? त्यावेळी श्री समर्थ म्हणतात की यावर भगवत भक्ती हा एकच उपाय आहे. आपल्या ठिकाणी जरी वैराग्य नसले तरी यथाशक्ती भगवत भजन करावे. काया वाचा आणि मनाने पत्र पुष्प फळ अथवा पाणी जे काही उपलब्ध असेल ते मनाने ईश्वरास अर्पण करून जीवनाचे सार्थक करावे. यथाशक्ती दान पुण्य करीत जावे व कुठल्याही परिस्थितीत सुखात किंवा दुःखात चिंतन देवाचेच करावे. भगवंतालाच सदैव अनन्य शरण असावे. या विश्वाच्या आदी आणि अंती एकच देव आहे. मध्ये उगीच ही माया भुलवते, म्हणून पूर्ण भाव एका भगवंताच्या ठिकाणीच असावा. शबल रजोगुण हा असा आहे. त्याचे येथे थोडक्यात वर्णन केले. आता शुद्ध रजोगुण जो पारमार्थिक असतो तोही तू जाणून घे. सत्वगुणाच्या वर्णनातच त्याच्या ओळखीची चिन्हे सापडतात. तो शुद्ध रजोगुणच भजनाचे मूळ आहे, म्हणून तो पूर्णतः जाणून घ्यावा. याप्रमाणे जे येथे रजोगुणाचे वर्णन केले आहे ते श्रोत्याने अनुमानाने जाणून घेतले असेलच. आता पुढे तमोगुणाचे वर्णन केले आहे तेही श्रवण करावे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा समाप्त. दशक 2 समास 6. तमोगुण लक्षण. श्री समर्थ म्हणतात की मागील समासात क्रियेसहित रजोगुणाचे लक्षण सांगितले. आता तमोगुणाचे वर्णन करतो तेही ऐका. प्रपंचात दुःखाचा प्रसंग आला असता जो अत्यंत खेद वाटतो किंवा अत्यंत क्रोध जो अंगात संचारतो तो तमोगुण समजावा. जेव्हा शरीरात क्रोधाचा संचार होतो तेव्हा तो आई वडिलांनाही ओळखत नाही. एवढेच नव्हे तर भाऊ बहीण बायको यांनाही मारू लागतो तो तमोगुण होय. दुसऱ्याचा प्राण घ्यावा किंवा आपला स्वतःचा जीव घ्यावा असे वाटून जेव्हा माणुसकीचाही विसर पडतो तेव्हा तो तमोगुण. ज्यावेळी क्रोधाचा आवेग येतो तेव्हा जणू शरीरात पिशाच्याचा संचार झाल्यासारखा जो वागतो व नाना उपाय करूनही जो आवरत नाही तो तमोगुण. प्रसंगी आपण आपल्यालाच शस्त्राने जखम करून घ्यावी असे वाटणे किंवा दुसऱ्याचा घात करावा असे वाटणे हा तमोगुणच होय. जेव्हा डोळ्याने युद्धच पाहावे असे वाटते, जेथे युद्ध सुरू असेल तेथे जावे असे मनापासून वाटते तो तमोगुणच असतो. ज्याच्या मनात नेहमी गोंधळ माजलेला असतो, एखादा निश्चय केला तर तो टिकत नाही व ज्याला झोप अत्यंत आवडते तो तमोगुण होय. ज्याची भूक अनावर असल्याने जो कडू गोड इत्यादी जाणतच नाही असा जो अत्यंत मूढ असतो तो तमोगुण. आपल्या अत्यंत प्रेमाचे माणूस मरण पावले असता त्या दुःखाने जो स्वतः जीव देण्यास प्रवृत्त होतो तो तमोगुण होय. ज्याला किडा मुंगी श्वापदे यांचा वध करणे आवडते, ज्याच्याजवळ कृपेचा अभाव असतो तो तमोगुण होय. ज्याला स्त्री हत्या बालहत्या एवढेच नव्हे तर द्रव्याच्या लोभाने ब्रह्महत्या गोहत्यादी करणे आवडते तो तमोगुण जाणावा. नेहमी विष घेणाऱ्या माणसाच्या संगतीने ज्याला स्वतःही विष घ्यावेसे वाटते व दुसऱ्याचा वध करण्याची इच्छा होते तो तमोगुण होय. जो मनात कपट धरून दुसऱ्याचा सत्यानाश करण्याची इच्छा धरतो, जो सदा मस्त आणि उद्धट असतो तो तमोगुण समजावा. कुणाशी तरी भांडावे कुणाशी तरी झोंबी घ्यावी असे वाटणे व अंतरात दुसऱ्याबद्दल द्वेष प्रगट होणे हे तमोगुणाचे कार्य होय. युद्ध डोळ्याने पाहावे, कानाने युद्धाच्या वार्ता ऐकाव्या एवढेच नव्हे तर स्वतःही युद्ध करून लोकांना मारावे किंवा स्वतः मरावे असे वाटणे हा तमोगुणच होय. जो कोणी भक्ती करीत असेल त्याच्या भक्तीत मत्सराने बाधा आणून ती नष्ट करावी, देवालय पाडावी, फळे येणारी झाडे तोडून टाकावी असे ज्यास वाटते तो तमोगुण होय. ज्याला सत्कर्मे आवडत नाहीत
तर नाना दोषच आवडतात व ज्याच्या चित्तात पापाचे भय जराही नसते तो तमोगुण आहे. ब्राह्मणाचा उदरनिर्वाह ज्यावर चालत असेल ती वृत्ती नष्ट करणे ज्यास आवडते, जीव मात्रास दुःख देणे व अति पाप करणे ज्याला आवडते तो तमोगुण जाणावा. जो आगी लावतो, शस्त्राने लोकांचा घात करतो, जो भूत प्रेत बाधा करून लोकांना छळतो, लोकांना विष घालतो, मत्सराने लोकांचा जीवही घेतो तो तमोगुण होय. लोकांना पीडा देण्यात त्याला संतोष वाटतो, निष्ठुरपणाचा जो हव्यास धरतो आणि संसारासाठी कष्ट करण्याचा त्रासच नाही तो तमोगुणच जाणावा. लोकांमध्ये भांडण लावून द्यावे व स्वतःची मौज पाहावी अशी कुबुद्धी ज्याच्या ठिकाणी असते तो तमोगुणच होय. स्वतः संपत्ती प्राप्त झाली असताही जो अन्य याचक जीवांना कष्ट देतो, ज्याला अंतःकरणात थोडाही कळवळा येत नाही तो तमोगुण. ज्यास भक्ती आवडत नाही, भाव आवडत नाही, तीर्थयात्रा देवही आवडत नाही व वेदशास्त्राचे ज्यास नको वाटते तो तमोगुणच होय. जो स्नान संध्याआधी कुठलाही नेम करीत नाही, स्वधर्मापासून जो भ्रष्ट झालेला असतो, जो करू नये तेच करतो तो तमोगुण जाणावा. मोठा भाऊ, आई वडील यांचे बोलणे ज्यास सहन होत नाही आणि त्यामुळे जो शीघ्रकोपी घर सोडून निघून जातो तो तमोगुण होय. उगीचच खावे, काहीच न करता बसून राहावे, ज्याला स्वाभाविकरित्या काहीच स्मरत नाही तो तमोगुण जाणावा. जारण मारणारी चेटक विद्येचा जो अभ्यास करतो, शस्त्रविद्येचा ज्याला हव्यास असतो व मल्लविद्या यावी असं जो इच्छा करतो तो तमोगुण होय. जो मानेला गळफास लावून घेण्याचे, निखाऱ्याच्या खाईतून चालत जाण्याचे किंवा देवाच्या नावाने हातात बेडी घालण्याचे अथवा काष्ठयंत्राने जीभ कापून घेण्याचे नवस करतो तो तमोगुण. मस्तकावर सरक्यांच्या निखाऱ्याचे तप्त खापर जाळावे, पेटलेल्या काकड्याने स्वतःचे अंग होरपळून घ्यावे, स्वतः शस्त्र टोचून घ्यावे हा तमोगुणच जाणावा. आपले मस्तक देवास वाहावे किंवा एखादा अवयव देवास अर्पण करावा अथवा उतरणीवरून शरीर लोटून द्यावे हे सर्व तमोगुणाचे कार्य होय. जो देवाच्या द्वारी निग्रहाने हट्टाने धरणे धरतो किंवा स्वतः टांगून घेतो किंवा देवाद्वारे जीव देतो तो तमोगुण जाणावा. जो केवळ पाणी पिऊन राहतो, उपोषण करतो अथवा पंचाग्नी साधन म्हणजे चारी बाजूस अग्निकुंडे पेटत ठेवून व डोक्यात तळपणारा सूर्य यांच्यामध्ये बसून अनुष्ठान करतो अथवा धूम्रपानाचे साधन करतो किंवा स्वतःच पुरून घेतो तो तमोगुणच होय. काही कामना धरून जो अनुष्ठान करतो किंवा प्राणायामाने जो वायूचा निरोध करतो अथवा जो अहोरात्र नुसता जमिनीवर पडून राहतो तो तमोगुण जाणावा. जो नखे केस वाढवतो, हात वर करून उभा राहतो किंवा जो एकदम मौनच राहतो तो तमोगुणच होय. नाना प्रकारे निग्रह करून देहाला पीडा द्यायची आणि देहास दुःख झाले की तरफडायचे व रागाने देवालाच फोडायचे तो हे तमोगुणाचे कार्य असते. जो आशेने बद्ध झालेला अघोरी माणूस असतो, जो देवाची निंदा करतो आणि संतांची संगत कधीही करीत नाही तो तमोगुण होय. तमोगुण हा असा असाधारण आहे, त्याचे वर्णन करणे तसे कठीण आहे, पण त्यागार्थ त्याचे थोडेसे वर्णन तरी येथे केले आहे. वर सांगितल्याप्रमाणे जे वर्तन असते तो तमोगुण होय, पण हा अधोगतीचेच कारण होतो. याच्या योगे मोक्षप्राप्ती कधीच होऊ शकत नाही. माणूस जसे कर्म करतो त्या यथायोग्य फळ संपूर्णपणे त्याला भोगावे लागते. तमोगुण असेल तर दुःखाचे मूळ जो जन्म त्यातून सुटका होत नाही. जन्मच नको असेल तर त्याचे खंडन होण्याकरता सत्वगुण आवश्यक आहे केले आहे. इति श्री दासोदय गुरुशिष्य संवादे तमोगुण लक्षण नाम समास 6.